वेलकम टू ऑल स्टुडंट BSc फर्स्ट इयर इन सब्जेक्ट झुलॉजी. ओके, आजचा जो टॉपिक आहे तो आहे सेक्शुअल सायकल और स्पोरोगोनी. आता याच्यामध्ये पेज नंबर बुक्स आहे, पेज नंबर 14वर तुम्हाला हा टॉपिक बघायचा आहे. तुम्हाला पेजेससुद्धा सेंड केल्या जातील. बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे पहिले ट्रान्सफर्स ऑफ गमिटोसाइट्स टू द मॉस्किटो. जे काही गमिटोसाइट्स असतात ते कुठे ट्रान्सफर होतात? टू द मॉस्किटो. ओके, देन याच्यामध्ये बघा द ॲनोफिलस मॉस्किटो. आपण काय म्हटलेलं आहे, जो मलेरिया कॉजेस आहे तो कशामुळे कॉजेस होतो? ॲनोफिलस मॉस्किटो. जी फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो आहे त्याच्यामुळे मलेरिया कॉज होतो. देन ॲनोफिलस मॉस्किटो सक्स द ब्लड ऑफ मलेरिया पेशंट. पहिले काय करणार? ॲनोफिलस मॉस्किटो जे आहे ते सक करते ब्लड ऑफ द मलेरिया पेशंटचा. अँड अलॉंग द ब्लड द आरबीसीज ज्या असतात त्या काय असतात? आरबीसीज कोणाच्या? मेल प्लस फिमेल ह्या कुठे असतात? याच्यामध्ये आरबीसीज ब्रेक होतात आणि त्या कुठे एंटर होतात? एलिमेंटरी कॅनल ऑफ द मॉस्किटो. पुन्हा बघा, जे मलेरिया पेशंट असेल तर ॲनोफिलस मॉस्किटो त्याला बाईट केल्यानंतर काय करेल? त्याच्यामधलं ब्लड सक करून घेणार आणि ब्लड सक केल्यानंतर मग काय म्हटलेलं आहे, त्याच्या आरबीसीज असतात. मग त्या मेल, आता जसं बघा ॲनोफिलस मॉस्किटो आहे, मलेरिया पेशंटला त्यांनी बाईट केल्यानंतर त्याच्यामधले ज्या आरबीसीज होत्या मेल आणि फिमेल पेशंटच्या, त्या काय केल्या? ब्रेक केल्या आणि ब्रेक केल्यानंतर त्या कुठे एंटर झाल्या? एलिमेंटरी कॅनल ऑफ द मॉस्किटो. ओके, आता याच्यामध्ये स्टेप्स आहे. ही पहिली जे आहे सेक्शुअल सायकल कशाप्रमाणे होते ती बघायची आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होते? ट्रान्सफर ऑफ गमिटोसाइट टू द मॉस्किटो. गमिटोसाइट ट्रान्सफर होणार आहे ऑफ द मॉस्किटोमध्ये. ओके, पहिले आपल्याला स्टेप वाईज बघायचं. ॲनोफिलस मॉस्किटोनी मलेरिया पेशंटला बाईट केल्यानंतर त्याच्या मेल आणि फिमेलमधल्या ज्या काही आरबीसीज होत्या त्या ब्रेक झाल्या आणि ब्रेक झाल्यानंतर त्या एलिमेंटरी कॅनल ऑफ मॉस्किटोच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये एंटर झाल्या. ओके, देन सेकंड टाइप्स आहे गमिटोगोनी और द गमिटोजेनेसिस. ओके, द स्टमक ऑफ मॉस्किटो आरबीसीज ब्रेक. जे काही स्टमक असतात, स्टमक ऑफ मॉस्किटो जे असतात ते आरबीसीज त्याच्या ब्रेक होतात त्याच्यामध्ये. अँड गमेटोसाइट्स आर फ्री इन दिस प्रोसेस इज कॉल्ड एज गमेटोजेनेसिस अँड फॉर्म द गमेट्स. त्याला काय म्हटलेलं आहे? फॉर्म काय करतात? गमेट्स. पुन्हा बघा, जे स्टमक असतात ऑफ द मॉस्किटो, जो स्टमकचा पार्ट आहे मॉस्किटोचा, त्याच्यामध्ये आरबीसीज ब्रेक झालेले आहे आणि आरबीसीज ब्रेक झाल्यामुळे त्याच्यामधले जे गमेटोसाइट्स होते ते फ्री झाले. त्या प्रोसेसला म्हटलं जाते गमेटोजेनेसिस अँड फॉर्म काय करतात? गमेट्स. ओके, आता याच्यामध्ये स्टेप्स आहे बघा. पहिला आहे फॉर्मेशन ऑफ मेल गमेट आणि फॉर्मेशन ऑफ फिमेल गमेट. मेल गमेटला दुसरं नेम म्हटलं जाते मायक्रोगमेट्स आणि फिमेल गमेटला म्हटलं जाते मॅक्रोगमेट्स. ओके, ए मध्ये आहे इनसाइड द स्टमक ऑफ द फिमेल. जे स्टमक असतो इनसाइड ऑफ द फिमेलचा जो स्टमकचा पार्ट आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे? ॲनोफिलस मॉस्किटो मायक्रोगमेट्स ॲक्टिव्ह असतात. काय राहतात ते? ॲक्टिव्ह. द न्यूक्लियस डिवाइड्स. डायग्राममध्ये तुम्हाला दिसेलच, पेज नंबर 15वर तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. 1.6 एक्स फ्लॅजिला. त्याच्यामध्ये बघा न्यूक्लिएट्स आर डिवाइड 6 to 8 न्यूक्लियाय हॅप्लॉइड. ओके, आता न्यूक्लियर जे असतात काही फ्लॅजेला प्रोसेस असतात. फ्लॅजेला जे असतात ते प्रोसेस असते सायटोप्लाझम प्रेझेंट राहते अँड दीज आर द मायग्रेट्स टू द सायटोप्लाझमिक प्रोसेस. कुठे मायग्रेट होतात ते? सायटोप्लाझमिक प्रोसेसमध्ये. म्हणजे न्यूक्लियस जो प्रेझेंट आहे, आपण काय म्हटलेलं आहे, जो स्टमकचा पार्ट आहे ॲनोफिलस मॉस्किटोचा, त्याच्यामध्ये जे काही ॲनोफिलस मॉस्किटो काय राहतात? ॲक्टिव्ह राहतात. मग त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियस कसं असते त्या ठिकाणी? डिवाइड होते. 6 to 8 न्यूक्लिया प्रेझेंट राहतात. फिगर नंबर 1.6 मध्ये बघा मायक्रोगमेट्स दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये मायक्रोगमेट्समध्ये काय? न्यूक्लियस ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे डायग्राम जी प्रेझेंट आहे 6 to 8 न्यूक्लिया प्रेझेंट असतात आणि त्याला काय प्रेझेंट आहे? फ्लॅजेला आणि सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असून मायग्रेट कुठे होतात? सायटोप्लाझमिक प्रोसेसमध्ये. ओके, देन सेकंड पॉईंट आहे न्यूक्लिएटेड प्रोसेस आर मायक्रोगमेट्स. आता न्यूक्लिएटेड जी प्रोसेस प्रेझेंट आहे आर मायक्रोगमेट्स. साईज किती आहे त्याची? 20 to 25 मायक्रो लेंथ प्रेझेंट आहे. एक्सप्लोजन प्रोसेसमध्ये एक्स फ्लॅजेला फॉर्म होतात आणि मायक्रोगमेट जे असतात ते सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यानंतर काय होते? मोवर्स. सेपरेट झाल्यानंतर मूव कुठे होतात? ते मायक्रोगमेट्स स्टमकमध्ये जातात अँड देन कुठे मायक्रोगमेट तिथे गेल्यानंतर पुढे कुठे एंटर होतात? दीज आर बिकम गेट कॅन बी सर्च इन टू द फिमेल मॉस्किटो. त्याच्यानंतर एंटर कुठे होतात? ते फिमेल मॉस्किटोमध्ये. पुन्हा बघा सर्च काय करते? फिमेल मॉस्किटो. पुन्हा हा पॉईंट बघा, जे न्यूक्लिएटेड प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे मायक्रोगमेट्स आहे, मायक्रोगमेट्स काय होतात? सेपरेट फ्रॉम द सायटोप्लाझम
आणि ते मायक्रोगामेट्स काय होतं, सर्वात पहिले त्यांची जी साईज आहे ती किती आहे, 20 to 25 मायक्रो लेंथ एवढी त्यांची साईज प्रेझेंट आहे. आणि एक्सप्लोजन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर ते एक्स फ्लॅजिला फॉर्म करतात. अँड दिस मायक्रोगामेट्स सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यानंतर ते कुठे जातात, स्टमकमध्ये. आणि स्टमकमध्ये गेल्यानंतर सर्च करतात फिमेल मॉस्किटो. काय सर्च करतात, फिमेल मॉस्किटो. ओके, पुन्हा बघा हा पॉईंट सांगते. सर्वात पहिले डायग्राममध्ये तुम्हाला 1.6 मध्ये लक्षात येईल. न्यूक्लियस काय झालेलं आहे, त्या स्टमकच्या पार्टमध्ये काय झालेलं आहे, इनसाइड ऑफ द स्टमक ऑफ द फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो काय असतात, मायक्रोगामेट्स प्रेझेंट आहे. ते मायक्रोगामेट्स कसे असतात, ॲक्टिव्ह असतात. आणि न्यूक्लियस काय ते डिवाइड होते. आणि न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर 6 to 8 न्यूक्लिया त्या ठिकाणी फॉर्म करतात. आणि फॉर्म केल्यानंतर पर्टिक्युलरली त्याला प्रेझेंट काय आहे, फ्लॅजेला. फ्लॅजेला कुठे प्रेझेंट आहे, सायटोप्लाझममध्ये. आणि कुठे इन्व्हॉल्व होतात ते, सायटोप्लाझमिक प्रोसेसमध्ये. ओके, अँड दिस न्यूक्लिएटेड प्रोसेस ऑफ द मायक्रोगामेट साईज किती आहे, 20 to 25 मायक्रॉन लेंथ. आणि एक्सप्लोजन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व झाल्यानंतर फॉर्म करतात एक्स फ्लॅजेला. अँड दिस मायक्रोगामेट सेपरेट होतात आणि कुठे जातात, मग ते मूव्ह होतात स्टमकमध्ये. स्टमक कुठं, ऑफ द फिमेल मॉस्किटोचा जो स्टमक आहे, म्हणजे ते मायक्रोगामेट्स काय झाले, त्याच्यानंतर मूक स्टार्ट होते त्यांची प्रोसेस. आणि सेपरेट झाले जे मायक्रोगामेट्स सेपरेट होतील, सेपरेट झाल्यानंतर मूव्ह होतात स्टमकमध्ये ऑफ दिस. आणि स्टमक कोणाच्या, तर ॲनोफिलस मॉस्किटोचा जो स्टमक असेल त्याच्यामध्ये ते मायक्रोगामेट्स काय होतात, एंटर होतात. कंप्लीट प्रोसेसमध्ये काय सिम्पल वर्डमध्ये सांगायचं आहे, तर सर्वात पहिले ॲनोफिलस मॉस्किटो जे आहे ते जे मलेरिया झालेला आहे, मलेरिया पेशंट्सला बाईट करेल. बाईट केल्यानंतर मेल किंवा फिमेल यांचे काय करेल, त्या आरबीसीस रप्चर करणार. रप्चर केल्यानंतर त्या कुठे एंटर होतात, स्टमकमध्ये. आणि त्याच्यामुळे ते जे मायक्रोगामेट्स असतात, 2 टाईप सांगितले आपण, मेल आणि फिमेलमधले दोन्ही असतात. मेलमध्ये असेल तर मायक्रोगामेट्स, फिमेलमध्ये असेल तर फिमेल असेल तर मॅक्रोगामेट्स. ओके, आता हे जे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, स्टमकचा जो पार्ट आहे फिमेल ॲनोफिलस मॉस्किटोचा, त्याच्यामध्ये मायक्रोगामेट्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो डिवाइड होईल. डिवाइड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 6 to 8 न्यूक्लिया प्रेझेंट आहे. मग त्याला फ्लॅजेला फॉर्म्स होतात, जे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे आणि सायटोप्लाझमिक प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतात. ओके, त्यांची साईज आहे 20 to 25 मायक्रॉन लेंथ असते. मग एक्सप्लोजन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतात म्हणून त्याला एक्स फ्लॅजेला म्हणतात. आणि हे जे मायक्रोगामेट्स आहे सेपरेट झाल्यानंतर कुठे मूव्ह होतात, स्टमकमध्ये. आणि सर्च कशाला करतात ते, ऑफ दिस ॲनोफिलस मॉस्किटोला, फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो. ओके, so in this lecture this topic is completed. On next lecture, next topic is the formation of female or macrogametes. Okay, thank you.